आता एक मोठी बातमी। अजित पवारांचा आज बारामती गावभेट दौरा आहे। 22 गावातील मतदारांशी ते संवाद साधणार आहेत। ताईदादांची पारंपरिक भाऊबीज होणार नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर आता तशीच फूट पवार कुटुंबामध्ये देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। यंदा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पाडवे वेगळे साजरे झालेत। पाडव्याला अजित पवारांची बाकीच्या कुटुंबियांसोबत भेट झालीच नाही। आता आज अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भाऊबीज होण्याची शक्यताही कमीच आहे, कारण आज पवारांनी बारामतीमध्ये भरगच्च कार्यक्रम आखलेला आहे। जवळपास 12 ते 13 तास अजित पवार दौऱ्यावर असणार आहेत। आज दिवसभरात अजित पवार बारामतीतील 22 गावांना भेटी देणार आहेत। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। उमेदवारी दिल्याचा आरोप माजी आमदार राहुल जगताप यांनी केलाय। वर्ध्याच्या आर्वीचे बंडखोर उमेदवार दादाराव केचे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। दादाराव केचे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता। पाटण विधानसभा मतदारसंघात मवियात बंडखोरी करण्यात आली आहे। शरद पवार गटाचे उमेदवार सत्यजित पाटणकर यांनी निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं। शायना एनसींवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी अरविंद सावंतांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। दरम्यान रेवन्ना रेड्डी, गुलाबराव पाटील, संजय राठोड अशा नेत्यांवर कोणता गुन्हा दाखल झाला असा सवालही सावंतांनी उपस्थित केलाय। आधी मी लाडकी बहीण होते, मला प्रचारासाठी बोलवायचे आणि आता इतक्या खालच्या स्तरावर टीका केली। अरविंद सावंतांच्या वक्तव्याचा नक्की अर्थ तरी काय असा सवाल शायना एनसी यांनी केलाय। सावंतांनी व्यक्तिगत वक्तव्य केलं असं वाटत नाही। काही जणांकडून निवडणुका असल्यानं जाणीवपूर्वक वाद पेटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केलाय। अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्याबाबत केलेलं वक्तव्य हे दुर्दैवी असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। अरविंद सावंतांना राज्यातील महिला उत्तर देतील असंही मंत्री देसाई म्हणाले। अरविंद सावंतांनी वापरलेली भाषा फक्त उद्धव ठाकरेंची सेना वापरू शकते असा हल्लाबोल किरीट सोमय्या यांनी केलाय। या प्रकरणी उद्धव ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे। महिलांबाबत अपशब्द बोलणारे शिवसैनिक बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक होऊच शकत नाहीत असा हल्लाबोल नवनीत राणांनी केलाय। निवडणुकीत राज्यातील सर्व बहिणी उत्तर देतील असंही त्यांनी सांगितलंय। महाराष्ट्रात 1943 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर जातीचं विष पसरवायला सुरुवात झाली अशी टीका राज ठाकरेंनी केली। दरम्यान ज्यांनी आयुष्यभर टीका करण्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही त्यांच्या वक्तव्यांना कशाला गांभीर्यानं घ्यायचं असा टोला शरद पवारांनी लगावला। पोलिसांच्या वाहनातून महायुतीच्या उमेदवारांना आर्थिक रसद पुरवली जाते अशी माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली आहे असा आरोप शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलाय। रसद पुरवण्याच्या पवारांच्या आरोपावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। मलाही त्यांच्या काळात असंच चालायचं असं लोक सांगायचे, कदाचित त्यांना याचा आता भास होत असेल असा टोला फडणवीसांनी लगावलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराज असलेल्या सनी निम्मण यांची भेट घेतली आहे। शिवाजीनगर विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या निम्मण यांना भेटत फडणवीसांनी त्यांची नाराजी दूर केली आहे। कसबा विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असलेल्या संजय काकडेंची देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली आहे। काकडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चांनंतर फडणवीसांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंची भेट घेतली आहे। कसब्यातून उमेदवारी न मिळाल्यामुळे घाटे नाराज होते। या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली आहे। पर्वती मतदारसंघातून पुन्हा माधुरी मिसाळांना उमेदवारी मिळाल्यामुळे श्रीनाथ भिमाले नाराज होते। दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिमाले यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली आहे। चांदिवली विधानसभा मतदारसंघासाठी जितू चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। मात्र आशिष शेलार यांच्या मध्यस्थीनंतर जितू चौधरी यांनी माघार घेतली आहे। तसंच दिलीप लांडे यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय।
राम शिंदे 4.5 वर्ष कर्जत जामखेडमधून गायब होते. निवडणुकीच्या तोंडावर ते उगवले आहेत असा टोला रोहित पवारांनी लगावलाय. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित बातम्या पाहूयात. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढवू नये यासाठी विरोधकांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवलं असून मी निर्दोष आहे असा दावा उल्हासनगरमधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय गुप्ता यांनी केलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत शिट्टी हे निवडणूक चिन्ह जनता दल या पक्षासाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडीसह इतर नोंदणीकृत पक्षांना शिट्टी चिन्हाचा वापर करता येणार नाही. जळगाव जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांचा तुटवडा जाणवतोय. पीक वाढीच्या काळात त्यांना आवश्यक खतं न मिळाल्यानं उत्पन्नावर मोठा परिणाम होतोय. हिवाळा सुरू झाला असला तरीही नोव्हेंबर महिन्यात राज्यासह देशभरात अपेक्षित थंडी पडण्याची शक्यता नाहीये. तामिळनाडूच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन मध्य आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऐन दिवाळीच्या धामधुमीत शरद पवारांनी एक राजकीय बॉम्ब फोडलाय. महायुतीच्या उमेदवारांना पोलिसांच्या वाहनातून आर्थिक रसद पुरवली जात असल्याचा आरोप पवारांनी केलाय आणि त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय. उमेदवारांना सत्ताधारी पक्षाचा जे अर्थसहाय्य करण्याच्या संबंधीचं काम केलं जातं निवडणुकीला, त्यासाठी पोलीस दलाच्या गाड्या वापरल्या जातात. पोलीस दलाच्या गाड्यातून रसद पाठवली जाते असं काही त्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडून सुद्धा ऐकायला मिळतं. शरद पवारांनी सत्ताधारी महायुतीवर हे गंभीर आरोप केलेत. पवारांनी एकाच दगडात 2 पक्षी मारण्याचा प्रयत्न केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एकीकडे त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न केलाय तर दुसरीकडे गृहमंत्री फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. खरं तर पत्रकारांनी शरद पवारांना वेगळाच प्रश्न विचारला होता. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हवाई मार्गे पक्षाचं एबी फॉर्म पाठवल्याचं पत्रकारांनी पवारांना सांगितलं. त्यावर उत्तर देताना शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर हे गंभीर आरोप केलेत. अधिकाऱ्यांच्याकडनं ऐकतो की उमेदवारांना सत्ताधारी पक्षाचा जे अर्थसहाय्य करण्याच्या संबंधीचं काम केलं जातं निवडणुकीला, त्यासाठी पोलीस दलाच्या गाड्या वापरल्या जातात. शरद पवारांनी हे आरोप करताना एका अधिकाऱ्याचा दाखला दिला. त्यामुळे या आरोपांना वेगळं महत्त्व प्राप्त झालंय. तर पवारांच्या या आरोपानंतर राजकीय वादाला तोंड फुटलं नाही तरच नवल. कारण शरद पवारांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री फडणवीसांनाही टार्गेट केलंय. मला लोक असं सांगतात की त्यांच्या काळामध्ये असं चालायचं. आता त्यांना तो भास होत असेल, आमच्या काळात तर असं काही होत नाही. विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होण्यापूर्वीच शरद पवारांनी आर्थिक रसदीच्या आरोपांचा बॉम्ब फोडून विरोधकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. तर विरोधकांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळेच निवडणूक प्रचारात या मुद्द्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपाची राळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अमरनाथ विधानसभा मतदारसंघात मनसे चक्क ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करणार आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी अंबरनाथमध्ये तसं स्पष्ट बोलून दाखवलंय. राजेश वानखेडे माझे मित्र असून विधानसभेत त्यांना नक्कीच मदत करणार असं राजू पाटील म्हटलेत. अंबरनाथमध्ये मनसेच्या दीपोत्सवादरम्यान मनसे आमदार राजू पाटील आणि राजेश वानखेडे यांची भेट झाली. यावेळी राजू पाटलांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. तर आमदार राजू पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. वानखेडे यांना मदत करणार असल्याचं राजू पाटील यांनी म्हटलंय. अंबरनाथमध्ये मनसे उबाठाच्या उमेदवाराला मदत करणार आहे. विधानसभेत त्यांना मदत करणार असल्याचं राजू पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
मनसेच्या दीपोत्सवादरम्यान मनसे आमदार राजू पाटील आणि राजेश वानखेडे यांची भेट झाली आणि त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.